Hello friends, in previous lecture we have learned the atomic number and atomic mass number. Here atomic number is denoted by Z and atomic mass number denoted by capital A. आता असा क्वेश्चन आहे की आपल्याला न्यूट्रॉन फाइंड आउट करायचे आहे, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन. कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे सांगितलं होतं की ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ऑफ एन ॲटम. आणि ॲटॉमिक मास नंबर सांगितलं होतं की ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच इट इज द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजेच ही जर डेफिनेशन आपण बघितली तर यानुसार आपल्याला लिहिता येईल ए इक्वल टू काय लिहिता येईल इथे ए इक्वल टू ए म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबरच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला असं लिहिता येते की ए इक्वल टू झेड प्लस एन. आणि हा जो ए आहे ए म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर, झेड आहे नंबर ऑफ प्रोटॉन आणि एन आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन. काय आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन. आणि त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल रिप्रेझेंटेशन केलं होतं की हा एक एक्स ॲज अ एलिमेंट आणि याच्या बेसला लिहितो आपण लेफ्ट साइडला ॲटॉमिक नंबर आणि त्याच्यावरती लेफ्ट साइडलाच आपण लिहितो ए म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर. दिस इज द जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट्स. हे जनरल रिप्रेझेंटेशन आपण त्या दिवशी बघितलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की नंबर ऑफ न्यूट्रॉन कसं फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी इथे फॉर्म्युला होईल n इक्वल टू ए मायनस झेड. बरोबर, n इक्वल टू ए मायनस झेड. आपल्याला काय करता येतात नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे एलिमेंट्स मध्ये ते फाइंड आउट करता येतील. आता नंबर ऑफ न्यूट्रॉन फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. हा बोरॉन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 5 अँड 11 ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर किती आहे 11 आणि ॲटॉमिक नंबर आहे 5. म्हणजेच इथे आपल्याला लिहिता येईल Z इक्वल टू 5 आणि A इक्वल टू 11. A इक्वल टू 11 म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे n नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन बोरॉन एलिमेंट. बोरॉन मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे या फॉर्म्युला मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. n इक्वल टू a ची व्हॅल्यू 11 मायनस 5 आले आपलं आन्सर 6. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे आपल्या बोरॉन मध्ये, नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन बोरॉन ॲटम इक्वल टू 6 असं रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं असते. आणि क्वेश्चन मध्ये जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे नीट, JEE किंवा MST CT त्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला येते की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅव्हिंग हाऊ मेनी नंबर ऑफ प्रोटॉन और न्यूट्रॉन. प्रोटॉन पण विचारू शकते म्हणजे झेड पण विचारू शकते किंवा n किंवा a. तीन पैकी तुम्हाला काहीही विचारू शकते. पण क्वेश्चन जास्तीत जास्त येतो न्यूट्रॉन वर, कारण इथे आपल्याला जनरल रिप्रेझेंटेशन करता येते. जनरल रिप्रेझेंटेशन मध्ये काहीही राहू शकते. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम आहे, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर 40 असं जर दिलं असेल तर इथे पण आपल्याला माहित आहे की Z इक्वल टू काय होते. बरोबर, Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच ॲटॉमिक नंबर 20 आणि A ची व्हॅल्यू आहे आपल्या जवळ. A म्हणजे ॲटॉमिक मास नंबर 40 कॅल्शियमचा. त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय युजिंग दिस फॉर्म्युला नंबर ऑफ न्यूट्रॉन फाइंड आउट करता येतात. n इक्वल टू 40 मायनस 20. नंबर ऑफ न्यूट्रॉन आले 20. असंच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे तुमच्या एलिमेंट मध्ये ते फाइंड आउट करता येईल. आता एक्झाम्पल जर आपण बघितलं, एखादा आणखी एक्झाम्पल हे तुम्हाला समजलं असेल. दुसरे एक्झाम्पल म्हणजेच हे एक्झाम्पल, समजा आपल्याजवळ पोटॅशियम आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आणि त्याचा मास नंबर आहे 40. हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल यानुसार n इक्वल टू a मायनस झेड. नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे ते Z इक्वल टू 19, a इक्वल टू 40. आपल्याला या फॉर्म्युलामध्ये टाकून करायचं आहे 40 मायनस 19 किती येतात 21.
नंबर ऑफ न्यूट्रॉन इज 21 प्रेझेंट इन पोटॅशियम. पोटॅशियम मध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन आलेले आहे 21. तर आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते, ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पोटॅशियम ॲर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे 40. तुम्हाला यामधले नंबर ऑफ न्यूट्रॉन काय करायचे आहे, फाइंड आउट करायचे आहे आणि तुम्हाला कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आय होप हे तुम्हाला समजलं असेल आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे. थँक्यू.